तर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पालघरमधून प्रलंबित वनपट्टे वाढवण बंदर रद्द करण्यासह स्मार्ट मीटर सक्ती विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्याचप्रमाणे किसान सभेचा लॉंग मार्च पालघरकडे रवाना झालेला आहे। आपण पाहतोय 30 किलोमीटर पायपीट करून आंदोलकांनी मनोरमध्ये मुक्काम केला होता आणि त्यानंतर आता पुन्हा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कूच केली आहे। 12 प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन हजारो कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। माकपचा लॉंग मार्च पालघरमध्ये आता लवकरच धडकणार आहे। तर आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पालघरमध्ये थोड्याच वेळात हा लॉंग मार्च धडकणार आहे। प्रलंबित वनपट्टे असतील किंवा वाढवण बंदर रद्द करण्याची जी मागणी आहे ती घेऊन आणि सोबतच स्मार्ट मीटरला देखील विरोध करण्यात येतोय। या संपूर्ण या अनेक मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभा ही चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हा लॉंग मार्च धडक देणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आंदोलन सुरू करणार। ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव हे पुन्हा पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जिल्ह्यातलं मला माहित नाही माझ्या मतदारसंघातील पंचायत समितीत सर्व जागा जिंकेन असं विधान भास्कर जाधवांनी केलंय। तर गुहागरमधील 15 उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 14 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत। 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे उमेदवार हे 14 आणि 28 म्हणजे 42 उमेदवार पूर्णपणे उमेदवार कोण असावेत याचा निर्णय झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही पंचायत समिती 100% मी जिंकेन।